सो हे गायज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सो हे गायज, कसे आहात तुम्ही? सो आय नो मी परत 2 हफ्त्याचा गॅप घेऊन व्लॉग काढते आहे. बट मी काढते आहे. मी तुम्हाला सांगितलेलं गेल्या न्यू इयरच्या व्लॉगमध्ये की मी एका महिन्यात 3 व्लॉग तरी टाकेन. सो हा माझा तिसरा व्लॉग आहे ऑफ द मंथ एंड. सो मी आज जाते आहे एक मार्केट एक्सप्लोअर करायला. कुठलं मार्केट? तर तो मार्केट एकाच गोष्टीमुळे फेमस आहे. ट्यूजडे मार्केट म्हणून त्याचं नाव आहे आणि तो त्या गोष्टीसाठीच खूप फेमस आहे. अगर तुम्हाला तो समजला असेल मी कुठल्या मार्केटला जाते आहे तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बट अगर नाही समजलं असेल तुम्हाला मी सांगते, मी जाते आहे अंधेरी मिल्लतनगर ट्यूजडे मार्केटला. ह्या गोष्टीची रील्स, मिल्लतनगर मार्केटची रील्स पूर्ण फीड दर दिवसाला माझ्याकडे यायची. सो मी डिसाईड केला की आपण पण जाऊया, आपण पण बघूया की कुठल्या साईडला, चीप साईडला येतो की एक्सपेन्सिव्ह साईडला तो मार्केट येतो. सो लेट्स गो. तुम्हाला पण दाखवते आणि मी पण बघते मला काय घ्यायला भेटतं की नाही घ्यायला भेटत. ओके बाय. Few inches later. सो गाईज, आता मी रेडी झालेली आहे फायनली. सो आता आपण जाऊया. तुम्हाला मी दाखवते की मी माझा पण फर्स्ट टाईम आहे अंधेरी मिल्लतनगरला. आज जाऊया आणि बघूया आपल्याला 1500मध्ये काय काय भेटतं आणि काय काय नाही. ओके. 20 minutes later. आम्ही पोहोचलो. जूच्या पहिला आलो. 24 मिनिट्स दाखवतोय. भगवान करे वो मार्केट चालू रहे बस आज ट्यूसडे का. I'll keep you updated guys. Watch till the end. मला कोणतरी आयफोन 17 प्रो गिफ्ट करा. ब्लॅक कलर किंवा व्हाईट कलर. बबन टीव्ही. कारण की 256 GB मला पुरत नाहीये. मी दिसते बाई? मलाच माहित नाही मला दिसते की नाही. आगे से राईट. म्हणजे या पोरग्याला माझ्यावरती विश्वासच नाहीये. काय बोलू आता त्याला? त्याला बोलते आगे सरळ बोलते. अरे पण सरळ चाललाय तो. अभी रुक जाओ. कौन सा तो मार्ग है? मेरे को पता नहीं है तो मार्ग. ओह सॉरी गाइस, वो लड़की गाली दे रही थी. इथे कुठलं तरी कॉलेज आहे वाटते. इथे येत आहे पण ते पूर्ण नाही येत आहे. गाइस आम्ही तो गेम खेळतोय. इकडे तिकडे तिकडे इकडे तिकडे इकडे होतं असं. हा ना थोडासा पागल आहे गाइस. बोलतो बँड्राला का नाही अंधेरी मार्केट. आता अंधेरीलाच असणार ना तो मार्केट. अंधेरीला लिहिलंय तर ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा. बँड्राला असणार आहे काय? मोर ना 9 मिनिट्स मोर. काहीच तो बघा समोर तिथे आतमध्ये मिळत. अरे तो बिग बॉस मध्ये कोण होता? बिग बॉस मध्ये बोलशील काय आता मला काय माहिती नाही. इकडचं मी फर्स्ट टाइम 10 वेळा मला होतं मी इकडे आलोय. आता पण बघूया आपल्याला काय काय दिसतं आणि काय काय नाही. ओके. व्हॉट इज दिस पोलीस? बेटा तुमसे ना हो पाएगा.
सो गाईज आमचं घेऊन झालेलं आहे आणि किती वाजल्यात 1:53 इयर्स झालेत. इथे फक्त सगळं कपड्याचंच आहे, म्हणजे फॅब्रिक वगैरे तर सगळंच आहे. आपण परत नेक्स्ट टाईम येऊ इकडे. आता आपण जाऊया घरी. तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते मी काय काय घेतलं आणि काय काय नाही. ओके. सो गाईज आता मी फायनली घरी आलेली आहे आणि वाजले आहेत 3:10. सो आता मी आधी पाणी भरते आहे, त्यानंतर तुम्हाला मी दाखवेन मी काय काय आणले आणि काय काय नाही. ओके बाय. सो हे गाईज आय एम बॅक. सो मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे ट्यूजडे मार्केट अंधेरी मिल्लत नगरमधून. सो फर्स्ट थिंग मी हे घेतलं आहे, जे आहे मॅकचं मेकअप फिक्सर द मॅट फिक्सर फेस स्प्रे. कारण की माझा मेकअप मी आत्ता केला की पुढच्या 1 तासात तो मेकअप माझा गायब व्हायचा. तुम्ही बघितलं असेल तुळजापूरच्या व्लॉगमध्ये सुद्धा. सो मी विचार केला आपण मेकअप फिक्सर घेणं गरजेचं आहे, तरच तो मेकअप स्टे होईल. सो आता बघूया हा कसं आपल्याला चांगला मॅट फिनिश देतो या नाही देत. होप फॉर द बेस्ट. सो ह्याची प्राईस होती 200 रुपीज. त्यानंतर सेकंड गोष्ट मी हे घेतलं आहे, हे मला खूप आवडलं. हे असं ह्याला ते शेल नेकलेस आहे, ह्याला शेलचं पेंडंट आहे आणि 2 स्टारचे इयरिंग्स आहेत. हे मला फक्त आणि फक्त 50 रुपयाला पडले. 50 रुपयाला. त्यानंतर अजून एक घेतलं आहे, हे स्टॅक ऑफ इयरिंग्स आहेत. 6 पेअर्स ऑफ इयरिंग्स आहेत आणि हे H&M वाले. बट तरी पण हे मला पडलं 50 रुपीजला. ओनली 50 रुपीज. पण खूप क्राऊड होता, खूप क्राऊड. मी किती वाजता गेली, काहीतरी 12:30ला गेली असेल, तरीसुद्धा क्राऊड होता. थर्ड थिंग मला हळदी कुंकूला जायचं होतं आणि त्यासाठी माझी ग्रीन साडी होती. तुम्हाला मी फोटो दाखवी येते, ती साडी होती. त्याच्यावरती मला एक चोकर हवे होता छोटासा. सो दिस इज वॉट आय टूक. छोटूसा क्यूटचा चोकर आणि त्याच्यासोबत हे अशी छोटूशे इयरिंग्स त्याचेच ह्याचे लोटसचेच. हे मला सर्व तिघं पडलं 100 रुपीजला, जे मला असं वाटलं स्वस्त आहे. कारण की मी जेव्हा माझ्या इथे विचारलं हे 200 300 हे सांगत होते 250. सो विचार केला खूप टाईम मला खूप आहे ज्या गोष्टी जरी झाल्यात की अंधेरी मिल्लत नगर ट्यूजडे मार्केट. सो मी बोली चला जाऊया एक्सप्लोअर करूया. तो खूप मला चांगल्या गोष्टीसुद्धा भेटल्या आहेत. आणि त्यानंतर फेमस जे बँगल्स आणले आहेत रेनड्रॉपवाले, मी तेही घेतले. हे ग्रीन कलरमध्ये घेतलेत कारण की माझी साडी ग्रीन आणि येल्लो होती आणि त्याच्यामध्ये मी येल्लोसुद्धा घेतलेत. सो हे 2 पेअर घेतलेत मी. आणि त्यानंतर त्याच्यासोबत हे पण होतं. सो हे पण मी घेतलेत. माझ्याकडे अजून होते म्हणजे दुसरे होते, त्याच्यात त्याचा आवाज होता, त्याच्यात आवाज नाही छमछमवाला. तर ह्यासोबत मी हे पण घेतलेले आणि हे मला पूर्ण पडलं समथिंग 200 रुपीजलाच. हे पूर्ण स्टॅक 200 रुपीजला पडलं आहे विथ हे. आणि त्यानंतर मी हा एक टी शर्ट घेतला. टी शर्ट नाही, क्रॉप म्हणतात, जो मला खूप आवडला. फर्स्ट डोळ्या बघितलंच मला तो आवडला म्हणून मी हा घेतला. ह्याची प्राईस मला तो काहीतरी 400 बोलत होता. मी बोलली मी तो 400 देणार नाही आहे. सो मी त्याला बोलली 200 में दे दो. तर तो स्टार्टिंगला बोलला नाही. मग मी दुसरी गोष्ट घ्यायला गेलो तर तो बोला ठीक आहे लेके जाओ. मैं बोली ठीक आहे दे दो मेरे को चाहिए था. मला खूप क्यूट होता. कलर पण एवढा छान वाटतो ना, खूप छान आहे आणि कपडा पण एकदम छान आहे. सो आणि त्यानंतर मी ते रॅप्सचं काय म्हणतात त्याला यार, चपाती काय रोलचं असतं ना, ते घेतलं. ते मला पण 100 रुपीजला काहीतरी 10 पीसेस भेटले. आणि त्यानंतर मी एक पैजामा पॅन्ट घेतली, जी खूप असं बोलतात ना ते क्रिसमस टाईपमध्ये घालतात, ते सुद्धा घेतलं आहे. पण आता ते माहीत नाही मी कुठे ठेवलं आहे, मला माहीत नाही. सो जे भेटलं ते मी मला दाखवलं आहे. सो अगर तुम्हालाही जायचं असेल ते बघायला तर तुम्हीही जाऊ शकता. बट एवढं आहे की थोडं सांभाळून जावा फोन वगैरे, आणि तुमचे काय ॲक्सेसरीज काय चांगलं असेल तर ते प्लीज घरी ठेवून जा. फोन घेऊन जा बट ॲक्सेसरीज वगैरे घेऊन, कारण की खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप गर्दी. मी
लिटरली तो मार्केट 11 चालू होता आणि मी 12 वाजता पोहोचले, तरी पण एवढी गर्दी. आणि तो मार्केट थोड्या वेळानंतर अजून एक्सपांड होत जातो. म्हणजे आतमध्ये ग्राउंडमध्ये वेगळा असतो आणि बाहेर पण पूर्ण लेन, या साईडची पण लेन त्या साईडची पण लेन, पूर्ण मार्केट भरलेला असतो. सो मी तुम्हाला एवढंच सांगेन, गो एक्सप्लोर इट. आणि तो मार्केट मेन तर आहे मटेरियल्स, फॅब्रिकसाठी. सो तुम्हाला अगर फॅब्रिक वगैरे पण पाहिजे असेल त्यासाठी पण तो मार्केट खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आणि बाकी गोष्टीसाठी पण नाही, खायची गोष्ट. आणि एक सांगायला, अगर तुम्ही काय खायला घेत असाल तिकडे म्हणजे दुकानातून, तर प्लीज त्याची एक्सपायर डेट त्याला विचारून घ्या. कारण की मी आता गेलेली तर मला M&Ms घ्यायचे होते, तर मला 100ला 6 M&Ms बोलला पॅकेट 100. बट जेव्हा मी त्याची एक्सपायरी बघितलं तर त्याची एक्सपायरी डेट तर ते फाडलं होतं. सो मी तुम्हाला एवढंच सांगेन, जर काय खायला घ्याल तर प्रत्येकाची एक्सपायरी डेट बघूनच घ्या आणि त्याला विचारासुद्धा एक्सपायरी डेट कधी आणि कधी नाही. सो आजसाठी एवढंच. आपण पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जो कोणी माझ्या चॅनलला आलं त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज लवकर करा, 500 करा यार. जानेवारी संपायला आला, करा 500 आता तरी. भेटूया आपण पुन्हा. सो मी तुम्हाला अगर तुम्हाला हा माझ्या साडीचा लुक बघायचा असेल, या बँगलचा साडीचा लुक, तर मी शॉर्ट्स टाकेन. या व्हिडिओ जो अपलोड करेन त्यानंतर मी संध्याकाळी शॉर्ट्स टाकेन, तर तुम्ही त्या शॉर्ट्स बघा आणि खूप प्रेम द्या गाईज, खूप प्रेम. आणि प्लीज, युअर सपोर्ट इज ऑल आय नीड. ओके गाईज, बाय.